आमदार संजय शिरसाट आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज महाविकास आघाडीचा महामेळावा होता आणि लोकसभेनंतर हा पहिला महामेळावा घेण्यात आला। यामध्ये उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे यांना डिवचलेला आहे, मिंदे असा उल्लेख केलेला आहे। त्यासोबतच गद्दार आहे, या गद्दारांना आम्ही गाडू आणि आमच्याकडे मशाल आहे, मशालीनं बुडाखाली आग लावू असं सुद्धा म्हणाले। हे बघा, त्यांचं ठरलेलं असतं। महामेळाव्यामध्ये असेल, गल्लीमध्ये असेल, घरामध्ये असेल, पत्रकार परिषदेमध्ये असेल, एक तर मिंदे म्हणायचं, एक तर खोकेचं सरकार म्हणायचं आणि एक भ्रष्टाचारी सरकार म्हणायचं। हा त्यांचा ठरलेला अजेंडा आहे आणि म्हणून त्यांच्या बोलण्याने आता काही फरक पडत नाही। ह्या मेळावा मी पहिल्यांदा माझ्या या एवढ्या राजकारणाच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा पाहतोय की एका पक्षाचा प्रमुख प्रास्ताविक करतोय आणि सांगतोय की कुणालाही मुख्यमंत्री करा, माझा त्याला पाठिंबा आहे। ही जी काही झालेली लाचारी आहे, ही मला वाटतं शिवसेना प्रमुख जर राहत असते तर याला सर्वांना बदलून काढलं असतं। ही कोणती पद्धत आहे? जो पक्षाच्या ज्या मातोश्रीवर लोक येऊन मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवायचे, आज ते जाहीरपणे सांगतायत अहो मुख्यमंत्री कोणीही करावं, आमचा तुम्हाला पाठिंबा आहे। याचा अर्थ असा होतोय की येणारे विधानसभाही यांच्या हातात येत नाही आहे आणि एखाद्याचं नाव जर पुढं केलं एखाद्या पक्षाच्या, तर त्याच्यावर खापर फोडायला हे मोकळे होतील आणि म्हणून त्यांनी ती खेळलेली डबल गेम खेळली आहे। म्हणून याचा आता सत्तेपासून आता हे वंचितच राहणार हे नक्की झाले। मिंदेंचं खरं रूप गद्दार आहे आणि या गद्दारांना निवडणुकीत गाडणार अशी टीका केली त्यांनी। गाडणारे गेले हो, आता स्वतःचं खड्डं खोदायला लागलेत। खड्डं खोदायला तो संजय राऊत आहे, माती टाकायला शरद पवार आहे। म्हणून आता यांचं कार्यक्रम झालेला आहे। आता त्या खड्ड्यात कोण कुणाला पहिले जायचं हे ते ठरवणार आहेत। म्हणून आता या गोष्टीवर काही नाही आहे। स्वतःची मशाल घेऊन स्वतःच्याच बुडाखाली आग लावायला हे निघालेत आणि पक्ष संपवत आहेत। हे आजच्या मेळाव्यातून सर्व महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। लाडक्या बहीण योजनेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असताना पुन्हा एकदा त्यावर टीका केली उद्धव ठाकरेंनी। म्हणाले की 200 कोटी जे मंजूर केलेत हे 200 कोटी हे स्वतःच्या खिशात घालणार। तुम्ही काही बोला आता, परंतु माझी लाडकी बहीण योजना जी आहे मुख्यमंत्र्यांची, ती घरोघर पोहोचलेली आहे। आज ग्रामीण भागात, शहरी भाग सोडाच, पण ग्रामीण भागामधली महिला भगिनी जी आहेत आमची, आज बँकेमध्ये लाईनमध्ये उभी राहिलेली आणि ती आज पैसे विड्रॉ करते। हे खरं दुःख या लोकांना आहे। डायरेक्ट पैसे अकाउंटला, डायरेक्ट दिवाळी तिच्या घरात, आणि हे जे एकदम स्पष्टपणे जे चित्र दिसतंय, त्यामुळे यांना असं वाटतंय की आता या महिला सर्व म्हणून शिंदे साहेबाच्या पाठीशी एकजूटपणे उभ्या राहतील आणि त्यामुळे यांची सत्ता येणार नाही हे निश्चित आहे। अजित दादा, परत अशा घोषणा पिंपरीच्या एका कार्यक्रमामध्ये करण्यात आल्या, कार्यकर्त्यांनी बॅनर दाखवले, कसं पाहता याकडे? चालते, कार्यक्रम आहेत, कार्यक्रमामध्ये काही कार्यकर्त्यांची भावना असते, ती भावना ते व्यक्त करतात, पण अजितदादा तेवढे खंबीरपणे त्या सर्वाला समोर जात आहेत आणि एक चांगला प्रचाराचा झंझावत त्यांचा चालू आहे। दिल्लीमध्ये 15 ऑगस्ट साजरा करण्यात आला, यामध्ये राहुल गांधी यांना मागची जागा देण्यात आली, मागे बसवण्यात आलं। यावरून आता बरेचसे व्हिडिओ फोटोज व्हायरल होत आहेत, टीका टिप्पणी केली जाते। हे पण एक नरेटिव्ह आहे तुमच्यासाठी? नाही, आमच्यासाठी काही नरेटिव्ह नाही। या देशाच्या पंतप्रधानांनी 11व्या अंदा झेंडा फडकवलाय आणि देशाला मजबूतीच्या दिशेने नेत चाललेले। हे कोण काय कुठं बसले, काय केले, यापेक्षा देश कुठं चालला याला आम्ही महत्त्व देतो। नक्कीच नाशिकमध्ये सध्या तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली। सकल हिंदू समाजाचा मोर्चा होता, त्या ठिकाणी आता पोलिसांची बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे आणि तणावपूर्ण स्थिती दोन्ही समाजामध्ये निर्माण होते अशी परिस्थिती आहे। काय म्हणाल, याकडे कसं पाहता? मी तर सर्वांना सांगेल की समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा ह्या महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे, त्याला कोणीही बळी पडू नका, आपसामध्ये डोकेफोड करू नका। ही दंगल या लोकांना पाहिजे। पुन्हा जातीमध्ये तणाव कसा होईल आणि त्याच्या मताची आम्हाला कसा फायदा होईल हे काही लोक टपत बसलेले आहेत। सर्वांनी आपल्या ज्या काही मागण्या असतील, तुमच्याबरोबर तुमचे मुख्यमंत्री आहेत, तिथलचे पोलीस आहेत, त्यांच्याकडे जरूर जावं आणि तुमचा कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी सरकार घेईल। वैजापूरमध्ये महंत रामगिरी यांनी जे वक्तव्य केलेलं आहे धर्माविषयी, त्यानंतर बराचसा तणाव निर्माण झालेला आहे आणि तिथे देखील आपण पाहतोय की 19 ऑगस्टपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली। तिथलची परिस्थिती नियंत्रणात आहे, पोलीस सर्वजण तिथं पाहत आहेत, लक्ष देत आहेत आणि तिथं कुठेही जाती तणाव होणार नाही याची काळजी आम्ही सर्वजण घेतो। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।